कृष्णा नदीच्या काठावर वसलं आहे 1500 वर्षांहून अधिक काळ पाहणारं अद्भुत असं कोपेश्वर मंदिर। नगारखान्याच्या कमानीतून आत पाऊल टाकताच इथला काळच बदलतो। भूमिज शैलीतील या मंदिराची रचना स्वर्गमंडप, सभागृह, अंतराळ आणि गर्भगृह या टप्प्यात विभागली आहे। प्रथमतः लक्ष वेधून घेतो तो मंदिराचा स्वर्गमंडप। विविध देवी देवता नक्षी कमानींनी सुसज्ज असलेला हा स्वर्गमंडप 48 खांबांवर उभा असून आकाशाच्या दिशेने साधारण 14 फूट व्यासाचे वर्तुळाकार गवाक्ष आहे। कला सादरीकरणासाठी किंवा होम हवनाचा धूर जाण्यासाठी अशी रचना केली गेली असली तरी इथून दिसणारा आकाश आणि विशेषतः पौर्णिमेचं दृश्य शब्दांपलीकडचंच। सांधेजोड पद्धतीने उभारल्या गेलेल्या या देवालयाचे बांधकाम 7व्या शतकात चालुक्य राजवटीत सुरू झाले। शिल्हार राजे आणि यादव राजा सिंघनदेव यांचाही यात सहभाग आहे। पूर्व व दक्षिण उत्तर प्रवेशद्वार असणाऱ्या सभागृहातील स्तंभ महाभारत, रामायण यातील पौराणिक प्रसंगांनी भारलेले असून गर्भगृहापर्यंत असणारी जेमतेम प्रकाश योजना बाह्य जगाला विसरून भाविकाला भगवंत दर्शनासाठी एकचित्त करून टाकणारी वाटते। कोल्हापुरातील खिद्रापूर या गावी असलेले हे मंदिर आतून जितकं देखणं समृद्ध त्याहून कित्येक पटीने बाह्य बाजूने प्रेक्षणीय आहे। प्रदक्षिणेच्या मार्गावर दिसून येणारे गजशिल्प, त्यांची रचना, त्यांच्या सोंडेचे वळण, अलंकार, पायांचा ठाव, त्यावर विराजमान असणाऱ्या देवदेवता, त्यांचे अलंकार, त्यांची आयुधे, शैलीभाव यातील विविधता पाहण्यासारखीच आहे। काही विनाशकारी वृत्तींमुळे त्यांची तोडफोड होऊनही त्यांचं सौंदर्य मात्र अविचल आणि अबाधित वाटतं। अनेक संकटांना सामोरं जात आपल्या गतकाळाच्या खुणा जपणारं इथलं प्रत्येक शिल्प बोलकं वाटतं। त्यांचा तो इतिहास ऐकण्यासाठी, अनुभवण्यासाठी प्रत्येकाने इथं एकदा यायलाच हवं।